नमस्कार, मी मृणाली पिळणकर. तुम्ही पाहत आहात LS मराठी. पाहुयात काही महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा. विद्यार्थ्यांवरील लाठीचार्ज नंतरही सोनम वांगचूक उपोषण सुरूच ठेवणार असल्याचं त्यांच्या पत्नीनं सांगितलंय. शांततेत आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर सरकारनं क्रूरतेनं लाठीचार्ज केल्याचा आरोप. मुंबईत 15 दिवस जमावबंदी, 23 जुलै ते 6 ऑगस्ट जमावबंदीचे आदेश जारी. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासनाचा अत्यंत मोठा निर्णय. नवी मुंबई मनपा भरती परीक्षेवरून मोठा प्रशासकीय निर्णय. महासभेत सत्ताधारी आणि विरोधकांनी स्थगन प्रस्ताव मंजूर करून परीक्षा रद्द करण्याचा घेतला निर्णय. संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा माळीनगरकडे मार्गस्थ. ज्ञानोबा तुकारामच्या जयघोषात पालखीचा प्रवास सुरू. पुण्यात 1 ऑगस्ट पासून रिक्षा प्रवास महागण्याची शक्यता. 1.5 किलोमीटरसाठीचं किमान भाडं 25 रुपयांवरून 30 रुपये करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी मिळण्याची दाट शक्यता. लासलगावमध्ये सणासुदीच्या काळात कांद्याच्या किमती नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्राची तयारी. सप्टेंबर पासून बफर स्टॉक मधील कांदा टप्प्याटप्प्यानं खुल्या बाजारात विक्रीची शक्यता. बारामतीत अभिनेत्री तब्बूच्या उपस्थितीत कल्याण ज्वेलर्सचं उद्घाटन. बारामती खूप सुंदर आहे, तब्बूकडून बारामतीचं कौतुक. भारतात पहिल्यांदाच डेंग्यू लसीला मंजुरी. कुंडेगा लस बाजारात उपलब्ध होणार. DCGIनं ताकेड्याच्या कुंडेगा लसला बाजारात वापराची परवानगी दिली. लस 4 ते 60 वर्ष वयोगटातील व्यक्तींना देता येणार. निफाडच्या अंगणवाडी पोषण आहारात धक्कादायक प्रकार उघड. बंद पोषण आहाराच्या पाकिटात मृत पक्षी आढळल्यानं एकच खळबळ. पाकिट उघडताच मृत पक्षी आढळल्याचा दावा. शिल्लक पोषण आहाराचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्याचे आदेश. यवतमाळच्या उमरखेडमध्ये ATM फसवणुकीची धक्कादायक घटना. स्टेटमेंट काढून देण्याच्या बहाण्यानं वृद्धाला विश्वासात घेतलं. आरोपींनी ATMचा पिन पाहून विविध ATM मधून खात्यातील 2,05,000 रुपये काढले. या होत्या आताच्या घडीच्या काही महत्त्वाच्या बातम्या. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा LS मराठी.